7 जून मृग नक्षत्राच्या आगमनाचा दिवस. खऱ्या अर्थानं खरीपाची सुरुवात या दिवशी होते आणि याच दिवशी जयसिंगपूर येथील जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूरच्या बिर्डी सभागृहामध्ये तिसरं नांगरट साहित्य संमेलन होत आहे. पेरणीपूर्वी नांगरट करून मशागत करून चांगलं बी पेरायचं असतं तरच खरीपाचं पीक तरारून उठतं. त्याच पद्धतीनं आज सांप्रदायिक विचारानं संकुचित वृत्तीनं जातीय द्वेषानं भरलेल्या या विषारी विचारांचं सगळं तण डोक्यातून काढून टाकण्यासाठी नांगरट करण्याची आवश्यकता आहे विचाराची, आणि ती करून खऱ्या अर्थानं प्रगतीपथावर नेणाऱ्या महाराष्ट्राची विचारधारा, आमची थोर परंपरा, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा, साधू संतांची विचारधारा पुन्हा रुजवायचं असेल तर पहिल्यांदा नांगरट करायला पाहिजे आणि मग त्या विचारधारांचं शिंपण करायला पाहिजे. आणि यासाठीच हे नांगरट साहित्य संमेलन जयसिंगपूरच्या या बिर्डी सभागृहामध्ये तिसरं नांगरट साहित्य संमेलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं सकाळी 9 वाजता सुरुवात होत आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंची यावर्षी द्विशताब्दी वर्ष साजरं केलं जात आहे. त्यांच्या विचारांना समर्पित केलेलं हे साहित्य संमेलन आहे. संमेलनाचे अध्यक्ष आहेत मराठवाड्यातील ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक आसाराम लोमटे आणि उद्घाटक आहेत ज्या माणसानं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर जळजळीत प्रकाश टाकून देशाचाच नव्हे तर जगाच्या लक्षात आणून दिलं की जगाचा पोशिंदा आज उपाशी मरतोय, आत्महत्या करतोय. त्या पी साईनाथ यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होतंय. आम्ही त्यांना एक स्वाभिमानी जीवनगौरव पुरस्कारही देत आहोत आणि या साहित्य संमेलनाची खऱ्या अर्थानं सुरुवात होते. तुम्ही सगळे या साहित्य संमेलनाला न चुकता रविवारी 7 जूनला सकाळी 9 वाजता जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूरच्या आवारातील बिर्डी सभागृहात या, एवढीच तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची कळकळीची विनंती आहे. सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन